अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न लावून धरला आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। तब्बल 10 ते 15 मिनिटं भेट झाल्याची माहिती आहे। करुणा मुंडे यांनी याआधीच दावा केलेला होता की धनंजय मुंडे हे सोमवारी राजीनामा देतील। आपल्यासोबत सध्या करुणा मुंडे आहेत। मॅडम, धनंजय मुंडे आज राजीनामा देतील असा तुम्ही दावा केला होता, मात्र अद्याप राजीनामा दिलाय की नाही त्याबद्दल स्पष्टोक्ती नाही आहे। काही वेळापूर्वीच धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली होती। कशासाठी भेट होती, काय वाटतं आपल्याला? 100% या गोष्टीवरतीही विचार करण्यासाठी भेट असेल बहुतेक, क्योंकि जसे की मी सांगितलेलं आहे, मला पूर्ण माहिती मिळाली आहे की 2 दिवस अगोदर अजितदादांनी राजीनामा लिहून घेतलेला आहे आणि जाहीर कशाला नाही करताय मला हे कळत नाही, क्योंकि जरी लिहून घेतलेला आहे तो जाहीर करायला पाहिजे। आणि बहुतेक मला असं वाटते की धनंजय मुंडेचा प्रेशर असेल अजितदादावरती की जरी राजीनामा घेतला माझा जाहीर केला तुम्ही तो मी पक्ष सोडेन, असं काय प्रेशर मला असं वाटते की करू शकतात तो, जसे त्यांची पद्धती आहे। तुम्ही म्हणताय की त्यांनी राजीनामा याआधीच दिलेला आहे, मात्र केवळ जाहीर केलेला नाही। मात्र काल मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्याला देखील धनंजय मुंडे उपस्थित होते। आज देखील ते आलेले होते, मुख्यमंत्र्यांची देखील भेट देखील घेतली त्यांनी। हां, त्याच्यासाठीही त्यांची धडपड चालू आहे ना, की कुठे ना कुठेतरी त्यांना आपल्या स्वतःला वाचवायचं आहे, आपलं पद वाचवायचं आहे त्याच्यामध्ये। आणि दिलेला आहे, पक्षांनी पण दिलेला आहे, दुसरी वेळ दिलेला आहे, त्यांची बहिणीला पण दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय ते नाही आहे। पण आज गोष्टी ये आहे जे तुम्ही क्रूर वृत्तीला है ना तुम्ही सपोर्ट करता। वाल्मिक कराड त्यांनी छाती ठोकपणे सांगितलेलं आहे की वाल्मिक कराड जे आहे माझा व्यक्ती आहे आणि सगळे पुरावे समोर आहे। आज SITची चौकशी क्लिअर झालेली आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट आरोपी जे आहे वाल्मिक कराड ठरलेला आहे। आणि जे वाल्मिक कराड आहे तुम्ही बघा, जे त्यांची कंपनी आहे सारी सगळी कंपनीमध्ये वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडचा जे मुलगा आहे ते दोघी डायरेक्टर आहे, बराबरची पार्टनरशिप आहे। आणि जे वाल्मिक कराडनी जे घाणेरडे कृत्य केलेले आहे, मर्डर केलेले आहे, खंडणी मागितलेली आहे, खूप लोकांची जमीन हिसकून घेतलेली आहे। अरे आज बीडमध्ये लोकांचा राहणं एकदम दुष्भार आहे। एवढा धनंजय मुंडे यांच्यावरती गदारोळ झालेला आहे, केवळ विरोधकांनीच नाही तर सामाजिक कार्यकर्ते असतील, तुम्ही असाल, सगळे त्यांचे राजीनामा मागतात। त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले आहेत। आता वाल्मिक कराडचं नाव थेट संतोष देशमुखच्या हत्येत देखील आलेलं आहे। असं असताना अद्याप सरकार त्याचा राजीनामा काय घेत नाहीये? राजीनामा अशासाठी घेत नाहीये, इसके पीछे ना खूप काही मोठी गोष्ट आहे, पण ते मी आज बोलू शकत नाही, क्योंकि आपल्याला सगळ्यांची दुश्मनी घ्यायची नाही। मला खूप काही आहे, तरी पण मी इतकंही बोलते, सगळ्यांशी मी एकच बोलते की तुम्ही पक्ष म्हणून बघा। खूप काही म्हणजे काय, ते राजकीय आहे का काही त्याला दुसरं? राजकीय असतो, सगळं राजकीय असतो। आज तुम्ही बघा, त्यांच्याकडे काहीतरी असेल ना, जे आज राजीनामा घेत नाही कोणी, राजीनाम्याची गोष्ट पण करत नाही, तो काहीतरी असेल। नाही तो आज इतकी क्रूर वृत्तीचे लोकांना कशाला मंत्रिमंडळमध्ये तुम्ही ठेवू शकता? आज आधी छोट्या प्रकरणांमध्ये देखील मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आलेले आहेत। असं असतानाही भ्रष्टाचाराचे आरोप लागले। त्यांचा जो जवळचा वाल्मिक कराड आहे त्याच्यावरती थेट हत्येचा आरोप आहे, खूप मोका त्याच्यावर लागलेला आहे। असं असतानाही राज्य सरकार का वाचवते धनंजय मुंडेंना? तेच आहे ना, आज जे पूर्ण महाराष्ट्र कशाला पेटून उठलेला आहे, क्योंकि आज इतके क्रूर वृत्तीचे व्यक्तीला तुम्ही ते वृत्तीला आहे ना तुम्ही सपोर्ट करताय। तुम्ही मंत्रिमंडळमध्ये जरी ठेवताय असे लोकांना, धनंजय मुंडे सारखे लोकांना, आज जे वाल्मिक कराड आहे त्यांची स्वतःची काय लायकी नाही होती, त्यांची स्वतःची काय पॉवर नाही होती, ते मंत्रीचे पॉवरवर हे सगळं करत होते। मी 100% बोलते की धनंजय मुंडे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नाहीच आहे, दोषी नाहीच आहे, तरी पण वाल्मिक कराडनी जे जितके मर्डर, खंडणी, लोकांची जमीन हिसकीने घेण्याच्या जे लोकांवरती जे अत्याचार आज गेले 15-20 वर्षपासून चालू आहे, ते फक्त धनंजय मुंडेचे जे राजकीय पॉवर आहे त्याच्यावरती चालू आहे। ते तुम्ही बघते आज अद्याप धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय की नाही हे स्पष्ट नाहीये। अर्थसंकल्प अधिवेशन आहे, चांगलं मोठं अधिवेशन आहे। काय वाटतं की या अधिवेशनात मुंडेंचा राजीनामा होईल? ऐका, मी 100% एकदम या गोष्टीवर ठाम आहे।
त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे आणि राजीनामा होणार आहे म्हणजे होणार आहे. पण कुठेतरी अडकावण्याच्या आणि हे बघण्याच्या जरी शांत वाटलं, जसं की चोक्सी, कधीपर्यंत होईल राजीनामा काय वाटतं? जसं की देवेंद्र भाऊंनी सांगितलेलं आहे की 2 दिवस नंतर आम्ही त्याच्यावरती बोलू, काय करणार आहे काय नाही. तो 2 दिवस हे लोक बघणार आहे कुठेपर्यंत लोकांच्या डोक्यामध्ये हे राजीनाम्याची आहे. ते सगळी गोष्ट जे आहे ते आज कुठे ना कुठे त्यांना वाचवण्याची आणि आज लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावरती ठरलेली आहे. आत्ताच काळापूर्वी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तुम्ही काही त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे का? तुमचं म्हणणं त्यांच्यासमोर मांडणार आहात का? अगोदर मी देवेंद्र भाऊला निवेदन दिलेलं आहे भेटण्यासाठी, क्योंकि जे माझ्याकडे गोष्टी आहे, माझ्या मतलब जे सगळं आहे पूर्ण, हे सगळं देवेंद्र भाऊसोबत समोर मला ठेवायचं आहे. क्योंकि जे BJP आहे एक ये वुमन ओरिएंटेड महिलांना सपोर्ट करणारी पार्टी आहे. तो मला असं वाटते की त्याच्यामध्ये धनंजय मुंडेसारखे व्यक्तीला जरी जगं मिळाली तो 100% कुठे ना कुठे BJP वरती पण दाग लावू शकतो. ते तुम्ही असे लोकांना तुम्ही सपोर्ट करताय, गुंड प्रवृत्तीचे लोकांना. काय नेमकं आहे तुमच्याकडे जे तुम्हाला त्यांना दाखवायचं? खूप काही आहे. आज जे संतोष देशमुख हत्या प्रकरण लोकांच्या समोर आला, पण खूप काही असे खून आहे ज्या लोकांच्या समोर नाही आहे आज. आणि हे खून करणं लोकांना आज मला पुरावे आहेत तुमच्याकडे काय? पूर्ण पुरावे आहे. आणि आज तुम्ही माझी अवस्था बघा ना, मी एक स्त्री आहे आणि आज मी गेले 3 वर्ष लढत आहे. आज माझी स्थिती अशी करून ठेवलेली आहे की मी पण आता आत्महत्या करण्याची वाटेवर आलेली आहे. तरी पण कोणी लक्ष देत नाही. मी पण आज आत्महत्या करू शकते, पण माझ्यासमोर माझे 2 मुलाबाळांचे तोंड आहे. त्याच्यासाठी मी आज हे घाणेरडा कदम उचलत नाही. आणि मरायचं आहे तुम्ही असंच मरणार आहे. सगळे मीडियांच्या समोर हे लोकांच्या पूर्ण वाटोळा करून मी मरणार आहे. असं का म्हणताय की तुमच्यावर आत्महत्येची वेळ आली, मग तुमच्यावर दबाव आहे किंवा काही तुम्हाला त्रास दिला जातोय, त्या काय सांगा? दररोज आज मी मीडियावरती बोलू शकत नाही. आज माझे घर असताना मला इकडे गाडीमध्ये रोडवरती बाईट द्यावं लागते. याच्यापेक्षा काय पाहिजे? मी बोलू पण शकत नाही. आज इतका प्रेशर आहे. रोज मला घाणेरडे फोन करून धनंजय मुंडेचे लोक शिवीगाळ करताय, घाण बोलताय, मारण्याची धमकी देताय. मी कोणाला घाबरत नाही. काल मला एक फोन आला, एक 10 दिवस अगोदर मला एक हे आला, ये चेट आहे माझ्याकडे. त्यांनी मला सांगितलं तुमचे अंघोळ करताना व्हिडिओ काढले गेलेले आहे, जरी तुम्ही तोंड उघडला तो आम्ही ते व्हायरल करणार. अरे तुम्हाला काय करायचं आहे करा, तुम्ही नाहताना करा, कायचं न करा. मी स्वतः येते परलीमध्ये, मला पूर्ण जे करायचं तुम्हाला, मेरे कपडे फाड़ के तुम पूरे मीडिया पे दे दो. मला काय किसी भी व्यक्ती से मैं नहीं डरती हूँ. मला कोणत्याही व्यक्तीची भीती नाही आहे, कोणत्याही व्यक्तीची. मी सत्तेसाठी लढते. आणि आज माझी खूप चूक झाली, जे माझी आईचे वेळे, माझी बहिणीचे वेळे, मी शांत राहिली. पण आता जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे, लोकांच्या समोर जब सगळं आलेलं आहे, त्याच्या सोबत मी पण राहणार आहे. कोणी लोक आहेत जी तुम्हाला धमकवत आहेत? धनंजय मुंडेचे लोक. कोण असणार आहे? माझी धनंजय मुंडे शिवाय कोणतीही व्यक्तीशी काहीही ओळख काय नाही आहे. मी कोणाला ओळखत पण नाही. मी फक्त एकच व्यक्तीला ओळखते, धनंजय मुंडे अँड गुंडा गँग. या संदर्भात तुम्ही पोलिसांमध्ये गेला आहे, तक्रार केली किंवा काय? दर वेळे मी महिला आयोगमध्ये है ना, महिला आयोगमध्ये तो रुपाली चाकणतारा ताई आहे, तो काय करणार नाही, फक्त मला एक लेटर पाठवते. आता पण मी दिलेला होता, त्यावेळे पण त्यांनी मला एक लेटर पाठवलेला आहे की आम्ही करणार. अरे तुम्ही एक लेटर पाठवा ना. तुम्ही महिला आयोग की अध्यक्ष आहे, तुम्ही ये एक लेटर पाठवून कलेक्टरमधून तुम्ही CCTV फुटेज काढू शकता ना. ज्यावेळे वाल्मिक कराडनी मला मारला होता, माझ्यासोबत बदतमीजी केली होती, लोकांना कळेल ना मीडियावरती की धनंजय मुंडे कसा व्यक्ती आहे. आणि देवेंद्र भाऊला, BJPला, नरेंद्र मोदी साहेबांना सगळ्यांना कळेल ना की कसे लोकांना आपण एक तरफ वुमन ओरिएंटेड म्हणताय
आणि एक तरफ स्वतःची बायकोला जे गुंडे लोकांचे मारहाण करावतात असे लोकांना पण मंत्रिपद देत आहे. वाल्मिक कराडचं तुम्ही नाव घेतलं, मात्र वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे आणि जेलमध्ये त्याला VIP ट्रीटमेंट मिळते. तासन तास तो VC वरती बोलत असतो. अशा सगळ्या गोष्टी समोर येतात. काय सांगाल त्याबद्दल? 100% याच्यामध्ये काय हेही गैरसमज नाही आहे. अंजलीताई दमानियांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती मी शिक्कामोर्तब करते आणि 100% ज्या जेलमध्ये वाल्मिक कराड आहे त्या जेलमध्ये मी 16 दिवस राहिलेली आहे. त्यावेळे पण माझे हस्बंड मला रोज कॉल करत होते. मी अगोदर हे गोष्ट सांगितली नाही, पण जरी माझा नार्को टेस्ट करायचा आहे तो करा या गोष्टीवरती. पण हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना संपवायचं आहे, मतलब संपवायचं आहे. आणि मला कॉल करत होते, बाहेरतून खाना मला पाठवला, पण मी एकच सांगितलं की मला नाही खायचं आहे. जरी मला खायचं आहे तो देवानी माझ्या नशिबात जेलची रोटी लिहिलेली आहे, तो मी जेलची रोटीच खाणार. आणि 100% तुम्ही जेलर साहेबकडून तुम्ही विचारू शकता, मी दर दिवशी ते हॉटेलचा खाना ठुकरावून मी जेलचा खाना खाल्ला होता. एकीकडे सरकार म्हणतं की आम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही, मात्र आपण बघतोय की वाल्मिक कराड सारख्या लोकांना VIP ट्रीटमेंट जेलमध्ये मिळते. 100% मिळते. याच्यामध्ये काहीही गैरसमज नाही आहे, काहीही नाही आहे. पण बस मी देवेंद्र भाऊच्या एक गोष्टीसाठी मी खूप खूप आभार मानते की जरी दर दिवशी बिर्याणी द्यायच्या तो द्या वाल्मिक कराडला, पण आतमध्ये जे आज CIT SIT CBIने जी चौकशी करून त्यांच्या नाव जे पहिल्या आरोपीमध्ये ठेवला ते खूप मोठी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी. हे पण होऊ शकत नाही होता. हे 100% आहे. जे काय VIP ट्रीटमेंटचा आरोप लावला जातोय त्या संबंधित CCTV फुटेज मागणी केली असता पोलीस म्हणतात की कॅमेरे बंद आहेत. तर पोलीस देखील याला सामील आहे त्याच्यात? 100% पोलीस सामील तो असेल ना, की पोलीस यांची आहे. मी पण बघितलेलं आहे. माझी पण अशी अवस्था करून ठेवली होती. दररोज पोलीस माझ्या दारात उभे राहिली होती. 1 वर्ष मी असे पोलीसची भीतीमध्ये मी राहिली आहे. आणि असं मतलब तर त्यानंतर मी बीडमध्ये शिफ्ट झाली है कि चलो पुलिस को तो रोज देखना ही है, अपने को तो भीड़ में जाके देखते हैं. वाल्मिक कराड़ को VIP ट्रीटमेंट दी जा रही है और आगे भी ये धनंजय मुंडे रोज रोज बात भी करता होगा. और अच्छा दूसरे के फ़ोन से करते हैं, खुद के फ़ोन से नहीं करते हैं. दूसरे का फ़ोन जाता है अंदर इन्हीं के किसी व्यक्ति का. बहुत ये सिस्टम चलता है. इसलिए इनको तो मध्य प्रदेश में पहुंचा दो कहीं पे. आपण ऐकलं त्या होत्या करुणा मुंडे. त्यांनी काही दिवसांपूर्वी स्टेटस ठेवलं होतं की धनंजय मुंडे यांनी राजीनामा हा दिलेला आहे आणि आजही त्या आपल्या वक्तव्यावरती ठाम आहेत आणि केवळ आता राजीनाम्याचं दिल्याचं जाहीर करण्याची औपचारिकता बाकी असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह सचिन गाड, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.